नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महानगरपालिकांची रणधुमाळी सगळीकडे सुरू झालेली आहे. महत्त्वाच्या महानगरपालिका ज्या आहेत त्या सगळ्याच निवडणुकीत उतरलेल्या आहेत आणि अशा वेळेस सत्तेचा एक जोरदार सत्ता संघर्ष सुरू झाल्याचं आपल्याला दिसते. आपणच किती चांगलं आहोत असं सांगण्याची एक स्पर्धा सगळ्या उमेदवारांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये सुरू झालेली आहे. अशा वेळेस उमेदवाराला निवडणुकीमध्ये किती पैसे खर्च करता येतात प्रचारासाठी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नागरिकांना आणि सर्वच उमेदवारांना सुद्धा याबद्दलची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटते. आता निवडणुकीमध्ये उमेदवाराला किती पैसे खर्च करता येतात या संदर्भात काही नियम ठरवण्यात आलेले आहेत. त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आणि यापूर्वीसुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाने वेगवेगळ्या वेळेस सूचना जाहीर केलेल्या आहेत. यावर्षी या खर्चाच्या प्रावधानामध्ये थोडीशी वाढ करण्यात आलेली आहे असं आपल्याला दिसते. साधारणतः महानगरपालिकेच्या काही श्रेणी करण्यात आलेल्या आहेत, अ, ब, क, ड अशा स्वरूपाच्या. त्यांचं जे उत्पन्न आहे त्याच्या आधारे अ, ब, क, ड श्रेणी, लोकसंख्येच्या आधारे सुद्धा, आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर त्या शहराचं आहे, वाढ त्या शहराचे क्षेत्रफळ आहे, त्या सगळ्यांच्या आधारे अ, ब, क, ड अशी श्रेणी देण्यात येते. त्यानुसार अ वर्ग महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबई, पुणे आणि नागपूर या 3 महानगरपालिका आहेत. या महानगरपालिकांमध्ये उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा 15 लाख अशी घालून देण्यात आलेली आहे. 15 लाखापेक्षा जास्त खर्च निवडणुकीच्या प्रचारासाठी केलेला चालणार नाही असा त्याचा अर्थ आहे. नंतर ब वर्ग महानगरपालिका ज्या आहेत त्या पिंपरी चिंचवड, नाशिक आणि ठाणे आहेत आणि त्याच्यामध्ये 13 लाख अशी खर्च मर्यादा घालून देण्यात आलेली आहे. 13 लाखापेक्षा जास्त खर्च पिंपरी चिंचवड, नाशिक आणि ठाणे या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांना करता येणार नाही. त्यानंतर क वर्ग महानगरपालिका आहेत ज्या कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, वसई, विरार अशा आहेत. या महानगरपालिकांमध्ये 11 लाखापेक्षा जास्त खर्च प्रचारासाठी उमेदवारांना करता येत नाही. त्यानंतर शेवटची वर्गवारी आहे ती ड वर्ग महानगरपालिका, ज्या एकूण 19 महानगरपालिका उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. तिथे 9 लाख अशी मर्यादा खर्चाची घालून देण्यात आलेली आहे. 9 लाखांपेक्षा जास्त खर्च या इतर महानगरपालिकांमध्ये प्रचारादरम्यान करता येत नाही. आता कोणत्या कोणत्या खर्चांचा समावेश होतो या खर्चामध्ये, हा सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. आपण जर ते पाहिलं तर प्रचार सभा, मंडप, त्यानंतर ध्वनी प्रक्षेपक हा खर्च, त्यानंतर सोशल मीडियावरील जे काही कॅम्पेन चालवतात, जाहिराती देतात तो खर्च, पेड न्यूजसुद्धा खर्चामध्ये दाखवता येऊ शकतात. म्हणजे एखाद्या न्यूजपेपरला, एखाद्या चॅनलला पैसे दिले आणि माझ्या समर्थनार्थ बातमी दाखवा असं सांगितलं, तो सुद्धा खर्चात दाखवण्याचा भाग आहे. त्यानंतर वेगवेगळे पत्रकं, पोस्टर्स आणि बॅनर छपाईसुद्धा उमेदवार करत असतात. कार्यकर्त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था, वाहनांचा खर्चसुद्धा करावा लागतो. ह्या सगळ्या खर्चांची तरतूद या खर्चाच्या याच्यात दाखवणं, ताळेबंदामध्ये किंवा हिशोबामध्ये दाखवणं आवश्यक आहे. हा खर्चाचा हिशोब जो आहे तो देणं बंधनकारक आहे. प्रत्येक उमेदवारांनी निवडणूक झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत हा संपूर्ण खर्च 15 लाखाचा असेल, किंवा पिंपरी चिंचवड, नाशिक, ठाणे इथे 13 लाखाचा असेल, किंवा छत्रपती संभाजीनगर, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली इथे झालेला 11 लाखाचा खर्च असेल, किंवा उर्वरित ड वर्ग महानगरपालिका ज्या आहेत म्हणजे अकोला, अमरावती वगैरे अशा स्वरूपाच्या, त्यांनी 9 लाख रुपये खर्च मर्यादा तिथे उमेदवारांना आहे. हा सगळा खर्च उमेदवारांनी कसा केला त्याच्याबद्दलची सगळी माहिती खर्चाच्या विवरणांसह, पावत्यांसह त्यांनी महानगरपालिकेमध्ये तसंच राज्य निवडणूक आयोगाकडे 30 दिवसाच्या सबमिट केलं पाहिजे. हा नियम आहे. आणि हिशोब दिला नाही किंवा चुकीचा हिशोब दिला, मुद्दाम हिशोब लपवला, तर तशा पद्धतीने त्यांनी खोटेपणा केलेला असं सिद्ध झालं तर पुढील 6 वर्ष कोणत्याही प्रकारची निवडणूक त्या उमेदवाराला लढता येत नाही. त्यामुळे हे अत्यंत कडक नियम आहे प्रचारासंदर्भातले. आता खरं तर सामान्यातल्या सामान्य नागरिकांना माहिती आहे की 15 लाखामध्ये, 13 लाखामध्ये, 11 लाखामध्ये, 9 लाखामध्ये निवडणूक लढताच येत नाही, इतका प्रचाराचा पसारा वाढलेला आहे. पण निवडणूक आयोगाने मात्र या खर्चाच्या मर्यादा दिलेल्या आहेत. त्याच खर्चामध्ये निवडणुकीचा प्रचार झाला पाहिजे
आणि जर त्यापेक्षा जास्त कोणी खर्च केला तर ते उमेदवार अपात्र ठरू शकतात निवडून आल्यावर सुद्धा, आणि त्याबरोबरच ते 6 वर्ष पुढची निवडणूक लढवू शकणार नाही. आता जाहिरातीचं जे तंत्र आहे ते इतकं बदललं आहे की जाहिरातीचं युद्ध सुरू झालेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक व्हिज्युअल व्हॅन्सचा आता वापर करत आहेत. म्हणजे आधी फक्त रिक्षावर किंवा एखाद्या टेम्पोवर कशावर तरी ध्वनी प्रक्षेपक म्हणजे भोंगे लावायचे आणि प्रचार करायचे. आता व्हिज्युअल व्हॅनसुद्धा सुरू झालेले आहेत. म्हणजे त्याच्यावर दृकश्राव्य माध्यमातून आपल्याला काही व्हिडिओज दाखवण्यात येतात की तो उमेदवार कसा चांगला आहे, तो कसा चांगलं काम करतो आहे, तो स्वच्छतेचं काम करतो, तो रक्तदानाचं काम करतो, असा प्रचार केला जात आहे. त्यामुळे व्हिडिओ स्क्रीन लावून प्रचार हे एक नवीन माध्यम आता आपल्याला प्रचारात आलेलं दिसते. याच्यामध्ये सुद्धा आक्षेपार्ह घोषणा देणं हे चुकीचं आहे आणि बेकायदेशीर आहे. धर्माच्या आधारे, जातीच्या आधारे कुणाला तरी मतदान मलाच करावं अशी मागणी करणं किंवा आवाहन करणं हे सुद्धा बेकायदेशीर आहे. त्यानंतर प्रचारात ज्या वाहनांना परवानगी मिळालेली आहे किंवा ज्या वाहनांसाठी त्यांचे नंबर देऊन परवानगी काढली आहे तेच वाहन प्रचारासाठी वापरलं पाहिजे. इतर वाहन वापरणं हा सुद्धा बेकायदेशीर प्रकार ठरू शकतो. ध्वनी प्रदूषणाचे नियम आहेत कलम 3 आणि 4. त्याच्यानुसार सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत ध्वनी प्रक्षेपक चालवता येतो. त्याच्यानंतर जर कोणी करत असेल तर त्यांची तक्रार होऊ शकते आणि असं नियम तोडणाऱ्या व्यक्तीवर परत निवडणुकीच्या संदर्भातली कारवाई होऊ शकते आणि त्याची उमेदवारी त्याची धोक्यात येऊ शकते. त्याचबरोबर निवडणुकीच्या संदर्भातलं ब्रीच केलेलं आहे म्हणजे त्यांनी उल्लंघन केलं आहे असा सुद्धा आरोप त्याच्यावर होऊ शकतो. तसंच आवाजाचे डेसिबल ठरवण्यात आलेले आहे. 55 डेसिबलपेक्षा जास्त आवाज दिवसा करता येत नाही आणि सकाळी साधारणतः 45 डेसिबल. त्यानंतर काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आपण म्हणू त्याला झोनिंग केलेलं आहे की हॉस्पिटल असेल, शाळा कॉलेज महाविद्यालय असेल त्याच्याजवळ ध्वनी प्रक्षेपक 100 मीटरपर्यंत लावता येत नाही. त्यामुळे तिथे कोणी ध्वनी प्रक्षेपकाचा वापर करू नये. शाळा कॉलेजपासून कोणी पास होणार असतील, एखाद्या हॉस्पिटलपासून पास होणार असतील तर तिथे प्रचाराचं माध्यम जे आहे ध्वनी प्रक्षेपक ते बंद केलं पाहिजे. ही माणुसकीची भावना सगळ्यांनीच ठेवली पाहिजे असं मला वाटते. वाहतुकीला अडथळा करणं हा सुद्धा गुन्हा ठरू शकतो अशा काळामध्ये. ध्वनी प्रदूषण जर कोणताही उमेदवार प्रचारादरम्यान करत असेल तर त्याच्या संदर्भातली तक्रार करण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. कारण की जबाबदारीचं भान ठेवून प्रचार करायचा आहे आणि कोणत्याही प्रकारे जातीय धार्मिक आव्हान न करता प्रचार करायचा आहे. निवडणुकीमध्ये जी खर्च मर्यादा दिलेली आहे ती पाळून प्रचार करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी जास्तीचा खर्च करत असेल तर त्या संदर्भात सुद्धा तक्रार करण्याचे हक्क सामान्य माणसाला सुद्धा आहे, तसंच विरोधी पक्षाला सुद्धा आहे. त्यामुळे याच्याबद्दलची जाणीव सगळ्या उमेदवारांनी ठेवा आणि चांगल्या पद्धतीने प्रचार करा. तुम्ही खरोखर काय काम करू शकता ते सांगा. आश्वासनांना लोक कंटाळलेले आहेत. त्यामुळे खरोखर काम काय करता, खरोखर काम काय केलेलं आहे, सामाजिक जाणीव तुम्हाला काय आहे, कोणत्या राजकीय पक्षात ते आहेत, कोणते उमेदवार, याला महानगरपालिका निवडणुकीमध्ये महत्त्व नाही. तुम्ही लोकांशी किती कनेक्ट आहात, लोकांसाठी किती कामं केली आहेत आणि नागरी समस्यांची किती जाणीव आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हे सामान्यातल्या सामान्य मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.